जय जय रामकृष्ण हरी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदेवांचा भर हा ज्ञानावर होता, तर नामदेवांचा भर हा नामावर होता. ते म्हणतात की काळ वेळ नसे नाम संकीर्तनी. कीर्तन भक्तीने काय होतं तर आत्मज्ञानाचा दीप लागतो. ते म्हणतात की माणसाला नम्रता शिकवण्यासाठीच कीर्तनात नमन असावे. कीर्तनाच्या सुखे सुखी होतो देव. म्हणूनच नामदेवांच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचत असत. अहो, हरीचे गुणगान हा कीर्तनाचा प्राण आहे. नामाला जर ज्ञानाची जोड दिली तर कीर्तन उत्तम होते. हे कलियुगातील भक्ती सागरामृत आहे. कीर्तनाने श्रोता वक्ता दोघांनाही सुखप्राप्ती होते आणि याने सामाजिक सुचिता सतत राहील अशी त्यांची धारणा असायला पाहिजे कीर्तनकाराची. नामयाची वाणी अमृताची खाणी असं जनाबाई सुद्धा म्हणतात. तर एकनाथ महाराज कीर्तन कसं असावं ह्याचा एक थोडासा आलेख देतात की सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे निरभिमाने सादर वंदावी. अहो, कीर्तनाने चित्त शुद्ध होतं, स्वधर्म वाढीस लागतो. हरिदासाची तन्मयता तद्रुपता ही तितकीच महत्त्वाची असते. अहो, कीर्तन हा एकपात्री प्रयोग आहे आणि म्हणून त्याची कधी कॅसेट होता कामा नाही, तर प्रत्येक वेळी वेगळा प्रयोग झाला पाहिजे. त्यांनी समर्थपणे भारुडे गवळणी यातून प्रपंच आणि परमार्थ यांची रूपकांबरोबर सांगड घातली आणि समाज हा परमार्थाकडे वळवला. खरोखरच ते समाजाचे नाथ झाले. असे हे हरीचे कीर्तन. तर समर्थ म्हणतात की कीर्तनाची पहिली पूर्वतयारी काय आहे तर श्रवण ही कीर्तनाची पूर्वतयारी आहे. म्हणूनच कितीतरी साथीदार म्हणजे पेटीवादक किंवा तबलावादक हे आजही आपल्याला साथीदारांचे कीर्तनकार झाल्याचे आढळते. अहो, कीर्तनामध्ये संगीत, नृत्य, नाट्य, विनोद, वक्तृत्व इत्यादी कलांचा मिलाप हा व्यक्तिमत्वामध्ये असायला पाहिजे. कीर्तनाने वाणी शुद्ध होते, सत्पात्रता अंगी येते आणि उत्तम गती मिळून मोक्षप्राप्ती सुद्धा होते. म्हणून निव्वळ पंडित असून किंवा पांडित्य म्हणून कीर्तन करायचं नाही, तर त्याच्यातून आपल्याला भक्ती दर्शन दाखवायचं आहे. अशी ही कीर्तन भक्ती. जय जय रामकृष्ण हरी.